यानंतर बातम्या बघूया 36 जिल्हे 50 बातम्या। आम्ही दोघं मंत्री झालोय तरी जमलं नाही। धनंजय मुंडे यांचं शिरसाळामधील कार्यक्रमात वक्तव्य। पदापेक्षा जनतेशी असलेलं नातं अधिक महत्त्वाचं, मुंडेंची प्रतिक्रिया। मंत्री कार्यालय आणि शासकीय निवासस्थानी वृत्तपत्र आणि नियतकालिकांची खरेदी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून मागे। नव्या शुद्धीपत्रकानुसार संबंधित विभागांना उपलब्ध निधीतून छापील, ऑनलाईन किंवा दोन्ही प्रकारची सदस्यता घेण्याची मुभा। रत्नागिरी जिल्ह्यात कर्जमाफीची पहिली यादी जाहीर। जिल्ह्यात 7078 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ। दरम्यान लाभार्थ्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरती स्वतंत्र समित्यांची स्थापना। विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलातील कथित नियमबाह्य बांधकामाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल। हायकोर्टाकडून संबंधित शासकीय अधिकारी आणि संस्थांना नोटीस। 21 ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश। मुंबई शहरातील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा, मात्र शिव आणि देवनार परिसरात वायू प्रदूषणात वाढ। राज्यात आजही पावसाचा जोर कायम। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक भागांना अलर्ट। नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। पुणे जिल्ह्यात सरासरीच्या 179.9% पाऊस। मावळ तालुक्यात सर्वाधिक 1680 मिलीमीटर पावसाची नोंद। पुणे जिल्ह्यात यंदा जुलै अखेर पावसानं सरासरी ओलांडली। पिंपरी चिंचवड शहरात फक्त 516 खड्डे। रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली असताना पालिकेनं केलेला दावा थट्टेचा विषय बनलाय। अजब दाव्यामुळे शहरातील नागरिक आक्रमक। वर्धा नदीच्या पुरात अडकलेल्या 3 जणांना रेस्क्यू करण्यात जिल्हा प्रशासनाला यश। पावसामुळे वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। पंढरपुरात उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ। उजनीतून 80,000 तर वीर धरणातून 43,000 क्युसेकच्या विसर्गानं भीमा नदीला महापूर, तर भीमा नदी पात्रात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा।